एखादं पोस्टर लागलं की वाद होणं तसं नवीन नाहीये। दादरमध्ये शिवसेना भवनासमोर आज सकाळी शिंदेंच्या शिवसेनेच्या समाधान सनवरकरांनी एक पोस्टर लावलं आणि गंगाजलच्या मुद्द्यावरून मनसेला डिवचलं आणि त्यानंतर मनसेनंही सरवणकरांवर टीकास्त्र टाकलं। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। गंगाजल मुद्द्यावरून राजकारण पेटलं। मोठा फलक लावत शिवसेनेनं मनसेला डिवचलं। गंगाजलवरून शिवसेना मनसे आमने सामने। दादर मधला शिवसेना भवनासमोरचा हा फलक पहा। गंगाजलच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण पेटलंय। गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी महाकुंभ मेळ्यावर पुन्हा भाष्य केलं। त्यात व्हिडिओद्वारे त्यांनी गंगेचं भयाण वास्तव समोर आणलं। यावर 2 दिवसांनंतर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकरांनी हा फलक लावला आणि यातून मनसेला म्हणजेच राज ठाकरेंना ललकारलं। संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी फलक हटवण्याची मागणी करत राडा घातला। सकाळी पालिकेनं इतर फलक हटवले, मात्र तो फलक ठेवला, म्हणून तो हटवायला कार्यकर्ते जमले। यावेळी हा फलक बालिश बुद्धीचं लक्षण आहे असा निशाणा त्यांनी साधला। ह्या बालिश बुद्धीपासून मुक्त झालेले हे बालिश बुद्धीचे खेळ आहेत हे, आणि ह्याच्याकडे आम्ही असं लक्षात येत नाही। गुढीपाडव्याचा आहे, बुद्धीचा प्रश्न आहे। बुद्धी जशी मोठा बॅनर तेवढी छोटी बुद्धी ही त्यातनं दिसून येते। मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी फलक हटवत असल्याचं सांगितलं आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीनं त्यांनी फलक हटवला। पण हा फलक चर्चेत आला तो त्यावरच्या मजकुरावरून। गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय असा सवाल विचारून मनसेला डिवचलं गेलं। या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह इतर राजकीय नेत्यांचे, कलाकारांचे फोटोही आहेत। 144 वर्षानंतर हा एक योग आला होता महाकुंभचा। त्यानंतर आज 60 कोटीहून अधिक हिंदू त्या ठिकाणी एकजूट झालेले होते। त्या महाकुंभ स्नानामध्ये आज त्यांनी भाग घेतलेला आणि प्रत्येक हिंदूच्या श्रद्धेचा भाग होता। पण वारंवार आज हिंदूंवरती टीका केली जाते, महाकुंभ मेळ्यावरती टीका केली जाते, 60 कोटी आल्यावरती त्याच्यावरती आकड्यावरती टीका केली जाते। मनसेची जी काही अवस्था झालेली आहे ही वारंवार होत राहणार। काही मतदारांनाच कळत नाहीये की यांची खरी भूमिका काय आहे। त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की हिंदूंवरती टीका करणं कुठेतरी टाळायला पाहिजे। कारण की आपण जर गंगेबद्दल बोलला तर नक्कीच ते स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल आपण बोला, करणं गरजेचं आहे। पण आपण महाकुंभ मेळाव्याबद्दल बोललात ते चुकीचं आहे आणि हिंदूंना याबाबत नक्कीच दुःख झालेलं आहे। समाधान सरवणकरांनी फलक लावून राज ठाकरेंना थेट डिवचलं। विधानसभा निवडणुकीत सरवणकर पितापुत्र आणि राज ठाकरे यांच्यातला सुप्त संघर्ष आपण पाहिलाय। त्यातला पराभव जिव्हारी लागल्यामुळे राज ठाकरेंवर टीका करण्याची नामी संधी समाधान सरवणकरांनी साधली। हिंदुत्वाबाबत मनसेची भूमिका दुटप्पी आहे असं सरवणकर म्हणाले। यावर मनसेनेही उत्तर दिले। काय वेगळी आहे मला सांगा, काय वेगळी आहे? अरे हिंदुत्व हे राज ठाकरे साहेबांनी सुरुवातीपासून त्या हिंदुत्वावर मुद्दे मांडलेले आहेत। पण हिंदुत्व हे बेगडी असू नये ना, की तुम्ही हिंदुत्व नेमकं कसं निवडणुकीपुरतं तुम्हाला हिंदुत्व हवंय की ते स्वच्छ हवंय, कळलं का? प्रॅक्टिकल हिंदुत्व हवंय तर ते प्रॅक्टिकल हिंदुत्वावर राजसाहेब बोलत असतील आणि नद्या प्रदूषणावर बोलत असतील, नद्या साफ त्यांच्या स्वच्छ झाल्या पाहिजेत ह्यावर जर बोलत असतील तर इथे हिंदुत्व कुठून आलं मला सांगा? हा बालिश मुलगा आहे। विधानसभा निवडणुकीच्या काळात दादर माही मतदारसंघात सरवणकर आणि मनसेमध्ये थेट सामना रंगल्याचं आपण पाहिलं होतं। आता या फलकावरून पुन्हा एकदा सरवणकर आणि मनसे आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।